नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली आणि अर्जुन त्या झाडाच्या जवळ आहेत. सायली अर्जुनला सांगत असते की त्या झाडाजवळच्या तिच्या आठवणी, मधुभाऊ तिला रागवले की ती तिथे येऊन थांबायची, त्या झाडाशी बोलायची, गप्पा मारायची, हे सगळं सायली अर्जुनला सांगत असते. त्यानंतर सायली अर्जुन बोलत असतात. अर्जुन म्हणतो, मग या झाडाला पाणी वगैरे घालणार आहेस की नाही? तेव्हा सायली म्हणते की हो, घालणार आहे ना, असं सायली सांगू लागते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन आणि सायली दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. अर्जुन सायलीला म्हणत असतो की चालेल. मग सायली अर्जुनला म्हणते की तिथली ती पाण्याची पाईप आहे ना, ती घेऊन या ना, मग आपण झाडाला पाणी घालूया. असं म्हणत सायली पाण्याची पाईप आणायला अर्जुनला पाठवते. तर आश्रमातली जी मुलं असतात ना, ती पाईप पकडून बसलेली असतात. त्यांनी नळ चालू केलेला असतो, पण पाईप फोल्ड करून त्यांनी तो थांबवलेला असतो आणि सायली आणि अर्जुन दोघंही आता पाहत असतात. तेव्हा सायली अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सर, तुम्ही घेऊन या ना ती पाण्याची पाईप. असं म्हणत अर्जुनला ती पाण्याची पाईप आणायला तिनं पाठवलेलं असतं. आणि जेव्हा अर्जुन पाण्याची पाईप हातात घेतो त्या क्षणी अर्जुनला माहीतच नसतं यांनी काय गोंधळ घालून ठेवलाय. आणि सायलीनं ती पाण्याची पाईप हातात पकडलेली असते आणि त्या क्षणी सायली पूर्ण ओली होते. आणि मग सगळी मुलं पाहू लागतात. आणि मग सायली तिथे तोल जाऊन पडणार असते आणि नेमकं त्याच वेळेस अर्जुन तिला सावरण्यासाठी पुढे जातो. मुलं खूप गोंधळ घालत असतात, पाणी खेळत असतात, एकमेकांच्या अंगावरती ते पाणी उडवत असतात. अर्जुन मात्र सायलीकडे पाहत असतो आणि तेवढ्यातच कुसुमताई तिथे येते आणि कुसुमताई ते पाणी पाहू लागते. आणि अर्जुन सायलीच्या मिठीत आहे, अर्जुनने सायलीला सावरलेला आहे, या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. आणि तेव्हा मात्र इकडे कुसुमताई मुलांकडे येते, धावत येते, कारण मुलं सगळेजण अर्जुन सायलीला तशा अवस्थेत पाहत असतात. त्यामुळं कुसुमताईला असं वाटत असतं की नाही, हे असं व्हायला नको आहे, म्हणून कुसुमताई त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असते, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु अर्जुन आणि सायली दोघंही एकमेकांच्या मिठीत असतात आणि ते मात्र अजिबात थांबायला तयार नसतात. त्यासोबतच कुसुमताई स्वतः आता त्या दोघांच्या अंगावरती पाणी मारू लागते. आणि त्या क्षणी अर्जुन आणि सायली दोघंही भिजलेले असतात. सुरुवातीला त्यांच्या लक्षात येत नाही, पण जेव्हा सायलीच्या तोंडावरती मुलं पाणी मारतात तेव्हा सायलीच्या लक्षात येतं. दोघंही एकमेकांना सावरतात आणि ते दोघंही एकमेकांपासून बाजूला होतात. तेव्हा कुसुमताई हे सगळं पाहत असते, तिला खूप छान वाटत असतं. तेव्हा सायली म्हणते, सौम्या, हे केले ना तुम्ही सगळ्यांनी मिळून, तुम्ही आहे ना ह्या सगळ्याला जबाबदार, असं सायली सांगू लागते. आणि तेव्हा मात्र ते सगळेजण सायलीकडे पाहत असतात. त्याचवेळी इकडे महिपत हा आलेला असतो, तो म्हणजेच जेलमध्ये, कारण साक्षीसाठी डबा घेऊन त्याला जायचं असतं आणि म्हणूनच तो साक्षीसाठी डबा घेऊन आलेला असतो. आणि त्याचवेळी साक्षीला डबा देताना तो जो हवालदार असतो तो महिपतला सांगत असतो की हे सगळं एवढं करायची काहीही गरज नाही, असं तो सांगत आहे. परंतु महिपत जेव्हा तिथं जातो आणि हवालदार म्हणतो की साहेब लवकर आवरा, तेव्हा मात्र महिपतला खूप राग आलेला असतो. म्हणजे हा कोण आहे मला सांगणारा, आणि हे सगळं काय आहे, असं म्हणत महिपत रागानेच पाहू लागतो. महिपत म्हणतो, तुला ह्याच्यासाठीच तर नियम गुंडाळून ठेवण्यासाठी तर पैसे दिलेले असतात. आता साक्षीला तो डबा उघडून देतो आणि साक्षीला म्हणतो की हे घे. आता साक्षीला डबा तर उघडून दिलेला असतो, परंतु गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात आणि साक्षी म्हणत असते की मला नकोय. महिपत म्हणतो, बघितलं का काय आणलं, तू खातेस ना ते सॅलड का काय. महिपतने साक्षीसाठी स्पेशल असा डबा आणलेला असतो ज्याच्यामध्ये स्वीट असतं, त्याचबरोबर साक्षीला आवडतं म्हणून त्याने सर्व गोष्टी आणलेल्या असतात. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे की ह्या सर्व गोष्टी महिपतने मनापासून केलेल्या असतात आणि साक्षीसाठी त्याने या सगळ्या गोष्टी आणलेल्या असतात. साक्षी मात्र म्हणत असते की मला नकोय. महिपत म्हणत असतो, सॅलड आहे, कोशिंबीर आहे, बिर्याणी आणली, तुला आवडते ते बबलूच्या तिकडची बिर्याणी आणलेली आहे आणि जिलेबीही आणलेली. साक्षी म्हणते, अण्णा काय झालं ते सांगा, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की मला इथे राहायचं नाही, मला इथून बाहेर पडायचं आहे, असं साक्षीचं म्हणणं असतं. आणि साक्षी मात्र महिपतला बोलत असते, महिपतला म्हणत असते की मी अजिबात ऐकणार नाही. परंतु महिपत मात्र साक्षीला समजवत असतो. साक्षी म्हणत असते की त्या दामिनीने केस सोडली, आपल्याला दुसरा वकील मिळालाय का. तेव्हा महिपत म्हणतो की नाही, अजून नाही मिळाला. त्यानंतर महिपतला ती तिथून निघून जायला सांगते. पण प्रियाची अवस्था खूप वाईट झालेली असते. प्रिया म्हणत असते, किती दिवस झालं ती कच्ची डाळ कच्चा भात खाऊन कंटाळा आलाय, सायलीच्या हातचं खरंच खूप छान जेवण घरी मिळायचं. आणि इकडे आता मधुभाऊ आणि सायली अर्जुन सगळेजण असतात. सायली अर्जुनला कपडे चेंज करायला सांगितलेले असतात. सायलीचे कपडे तर आश्रमात असतात, त्यामुळे सायली करून येते. पण आता अर्जुनचा प्रॉब्लेम झालेला असतो. अर्जुनला मधुभाऊंचा
कुर्ता पायजमा दिलेला असतो आणि अर्जुन तो कुर्ता पायजमा घालून आलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की अर्जुन म्हणतो की मधुभाऊ, हे कपडे घातल्यानंतर मलाही असं धीरगंभीर झाल्यासारखं वाटतंय. मुलं म्हणतात धीरगंभीर, आणि ते अर्जुनची चांगलीच टिंगल उडवत असतात. अर्जुनकडून नाडा तुटलेला असतो आणि अर्जुन ती पायजमा जो आहे तो हातात पकडून उभा असतो. सगळेजण हसत असतात. अर्जुन म्हणतो असं काय हे? मधुभाऊंना सुद्धा हसू येत असतं. मधुभाऊ सुद्धा म्हणत असतात की जावई बापू. अर्जुन पण पाहत असतो. तेव्हा लगेचच इकडे सायली म्हणू लागते की कुसुमताई, मला ना काहीतरी विचारायचंय. कुसुमताईला ती म्हणत असते की कुसुमताई, झाली ना ग सगळी तयारी? मला काय म्हणायचंय, हे सगळं जे काय आहे ते खरंच छान पद्धतीनं झालंय ना, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे कुसुमताई म्हणत असते की हो. आणि मग ती सांगते की बाबांना जेवणानंतर गोड लागतं कुसुमताई, बनवलेस ना तू, असं सायली कुसुमला सांगत असते. तेव्हा कुसुम म्हणते हो ग. आणि सगळ्यांचं ती सांगत असते, आईंना मऊ लुसलुशीत पोळ्या लागतात हा. आणि तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. सायली अजूनही या सगळ्या गोष्टीत आहे. म्हणजे आज माहेरपणाला सायली आलेली आहे, पण तिच्या डोक्यातून काही विचार जात नाहीत ही गोष्ट मात्र सगळ्यांच्या लक्षात आलेली असते. आणि सायली मात्र स्पष्टपणे सगळ्यांना सांगत असते. तेव्हा मात्र तेवढ्यातच दारात येऊ का असा आवाज येतो आणि सगळेजण पाहू लागतात. मग दारात आलेले असतात ते म्हणजे प्रताप, रविराज आणि त्याचबरोबर इकडे प्रताप, रविराज आणि प्रतिमा हे सगळेजण आलेले असतात. तेव्हा सायली खुश होते आणि मग अर्जुनकडे पाहून रविराज म्हणतो, ज्युनियर हे सगळं काय आहे रे? तसं म्हणता क्षणी अर्जुन म्हणत असतो की ते ना डॅड, मी तुम्हाला माझे कपडे आणायला सांगितले होते, ते आणलेत ना? तेव्हा मात्र इकडे लगेचच ते कपडे दिले जातात आणि मग सगळेजण पाहत असतात. तेव्हा अर्जुन त्याचबरोबर सगळेजण तिथं आलेले आहेत. सगळे खूप खुश आहेत. एवढा आनंदाचा हा सोहळा आता जणू काही इकडे सुरू झालेला असतो. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. सगळ्यांना खूप भारी सुद्धा वाटत असतं. आणि त्याचवेळी सायली म्हणत असते, तुम्हीच आला बाबा, दुसरं कोणी नाही आलेलं. सायली मात्र त्या आठवणीत असते. सायलीला असं वाटत असतं की कल्पना, पूर्णाजी हे सगळेजण यायला हवे होते, म्हणून सायली पाहत असते. तेव्हा मात्र पूर्णाजीचा आवाज येतो, सायलीला असं वाटतं की तिला भास झालाय की काय, म्हणून सायली थांबते. पण तिला भास झालेला नसतो. तर बाहेर खरंच पूर्णाजी आणि अस्मिता दोघेही आलेले असतात. सायली जाते, म्हणते पूर्णाजी तुम्ही, खरंच मला ना वाटलंच नव्हतं तुम्ही याल, असं सायली सांगू लागते. सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि सायलीनं मात्र पूर्णाजीला जाऊन मिठी मारलेली असते. पूर्णाजी म्हणते, असं कसं? माझ्या नाचून एवढं आग्रहाचं आमंत्रण दिलंय तिच्या माहेर येण्यासाठी, तर मी काय येणार नाही, अशा पद्धतीनं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा अस्मिता पण म्हणते, मग नंदेचा मानपान होणार आहे ना, मग मीही आलंच पाहिजे, म्हणूनच तर आलेली आहे, असं अस्मिता सुद्धा सांगू लागते. तेव्हा पूर्णाजी सगळेजण आलेले असतात. सायली मात्र जाम खुश झालेली असते. इकडे कल्पना का आलेली नाही असं सायलीचं म्हणणं असतं. तेव्हा पूर्णाजी म्हणते की हो नक्की, तिचाही राग जाईल, काळजी करू नकोस, असं पूर्णाजी सांगत असते. इकडे मधुभाऊंनी मात्र सगळ्यांना हात जोडून त्यांचं नमस्कार केलेलं असतो, त्यांचं स्वागत केलेलं असतं. तेव्हा मात्र तुम्ही सगळेजण आलात, खरंच आम्हाला खूप बरं वाटलं. पूर्णाजींसारख्या व्यक्तीचे पाय आमच्या आश्रमाला लागलेत, ही गोष्ट आमच्यासाठी खूप लाख मोलाची आहे, असं सगळेजण सांगत असतात. तेव्हा मात्र आता सगळेजण पाहत आहेत. सगळ्यांनाही खूप छान वाटत आहे. एवढ्या छान पद्धतीनं सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्या गोष्टीचा आनंद मात्र सगळ्यांना होत असतो. त्याचबरोबर प्रताप आणि रविराज यांनी सॉरीचं पोस्टर आणलेलं असतं आणि मधुभाऊंची ते माफी मागत असतात की आम्ही चुकलो, खरंच तुमच्या बाबतीत आम्ही चुकीचा विचार केलेला होता, असं म्हणून कान पकडून ते माफी मागत आहेत. त्याचबरोबर इकडे पूर्णाजी सुद्धा कान पकडून माफी मागत आहे. अस्मिता, प्रतिमा सगळ्यांनी कान पकडून माफी मागितलेली आहे. सगळ्यांचं असं म्हणणं असतं की आमचं चुकलं, आम्हाला खरंच माफ कर, आम्ही अशा पद्धतीनं वागायला नको होतं, असं ते सगळेजण बोलत आहेत. तेव्हा मात्र इकडे आता पूर्णाजी म्हणते की सायली, खरंच आमचं चुकलेलं आहे आणि अजून एका व्यक्तीची आम्हाला माफी मागायची आहे, कारण नकळतपणे आम्ही खूप चुकीच्या पद्धतीनं वागलेलो आहे, असं प्रताप सुद्धा बोलत असतो. अर्जुनला मात्र भरून आलेलं असतं. सायली म्हणते की नाही पूर्णाई, हे हात जे आहेत ते माफी मागण्यासाठी नाही आहेत, तर ते आशीर्वाद देण्यासाठी आहेत, अशा पद्धतीने त्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर सायली बोलत असते आणि त्यासोबतच इकडे अर्जुन सगळेजण तिथे असतात. मधुभाऊ सायलीला सांगत असतात की जा सौ, आतमध्ये जाऊन ते घेऊन ये, असं मधुभाऊ सांगत असतात. आणि सायलीला सांगितल्यानंतर सायली आत जाते. सगळ्यांशी ती बोलते, प्रेमाने बोलत असते. सगळं वातावरण खूप छान असं चाललेलं असतं आणि इकडे सगळेजण खुश असतात. पूर्णाजीला सुद्धा तेवढाच आनंद झालेला असतो. फायनली हा दिवस आज आलेला असतो सायलीच्या आयुष्यात, तो म्हणजे अर्जुनमुळे.
अर्जुनमुळे आज मधुभाऊ निर्दोष सुटलेले असतात आणि मग सायली प्रत्येकाला गुलाबाचं फूल आणून देत असते. त्यानंतर अर्जुन सायली दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. फायनली अर्जुन सायली हे सगळेजण आता एकत्र आलेले आहेत. पूर्णाजीने सायलीला घट्ट मिठी मारलेली आहे. दोघेही खूप खुश झालेले आहेत आणि सायली सांगते की रोज तुम्हाला माझ्या हातचं जेवावं लागेल असं सायली सांगत असते. प्रतिमाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलेलं असतं. आज जो प्रसंग आहे तो खरंच खूपच चांगला आहे, आनंदाचा आहे. आणि इकडे मधुभाऊ सगळ्यांकडे पाहत असतात. त्यांनाही खूप छान वाटत असतं आणि खऱ्या अर्थाने आज त्यांचं कुटुंब पूर्ण झालेलं आहे आणि सायलीच्या सासरचे सगळे मंडळी आलेले आहे. त्या गोष्टीचा आनंदही झालेला असतो. पूर्णाजी मात्र हात जोडून सगळ्यांची माफी मागत असते, सगळ्यांशी बोलत असते आणि त्यासोबतच इकडे मधुभाऊंनाही ती म्हणते की खरंच आमच्याकडून चुकलं, आम्ही अशा पद्धतीने वागायला नको होतं मधुभाऊ, तुमच्या बाबतीत आम्ही चुकीचा विचार केलेला आहे असं पूर्णाजीचं बोलणं चालू असतं. आणि त्यासोबतच इकडे या सर्व गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात. इकडे सायली मात्र जाम खुश झालेली असते. सायली म्हणत असते की खरंच. मग सगळ्यांना जेवायला वाढायला घेतलेलं असतं, सगळ्यांना जेवायला वाढलं जात असतं आणि मग इकडे पूर्णाजी सायलीला बोलवते. सायलीला म्हणते इकडे, आणि मग सायलीला पहिला घास भरवते. म्हणजे सुरुवातीला जेव्हा आश्रमात सगळेजण असायचे तेव्हा ज्या पद्धतीनं घडायचं त्या पद्धतीनं पहिला घास सायलीला भरवते. त्यानंतर प्रतिमा आत्या बोलवते. प्रत्येक जण सायलीला एक एक घास भरवत असतं आणि सगळ्यांना मात्र खूप छान वाटत असतं. सगळेजण खुश झालेले असतात. अस्मिता सुद्धा सायलीला घास भरवते. रविराज, प्रताप, मधुभाऊ, अर्जुन सगळेजण घास भरवतात. सायली म्हणते की आज माझं मनही तृप्त झालेलं आहे आणि पोटही भरलेलं आहे. मी खरंच आज तृप्त झालेले आहे. माझी माणसं आज माझ्यासोबत आहेत. यासारखी आनंदाची गोष्ट दुसरी कोणती असू शकत नाही असं सायली सांगत असते. अर्जुनही तेवढाच खुश झालेला असतो. अर्जुनला सुद्धा खूप छान वाटत असतं. इकडे सायली अर्जुन दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. सायलीलाही खूप बरं वाटत असतं आणि सायली मात्र अर्जुनकडे पाहत असते. त्यासोबतच इकडे आता आलेली असते ती म्हणजे कुसुम, आणि कुसुम सगळ्यांना बोलत असते. सगळ्यांशी छान प्रेमाने बोलून सगळ्यांना जेवायला वाढत असते. मग जेवणं झालेली असतात आणि प्रतिमा आतमध्ये किचनमध्ये हात धुण्यासाठी येते आणि ती सगळीकडे पाहू लागते. कारण प्रतिमाला त्या भिंतीवरती तिथं चित्र दिसतं. ते चित्र पाहून प्रतिमा म्हणते की हे सगळं काय आहे. म्हणजे लहान असताना तन्वी असं चित्र काढायची असं प्रतिमाला आठवत असतं. आणि तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते की नाही, हे सगळं काहीतरी वेगळं घडतंय असं प्रतिमाच्या डोक्यात आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते की नाही, माझ्याकडून काहीतरी चुकतंय का असं प्रतिमा विचार करू लागते. आणि त्याचवेळी प्रतिमाच्या डोक्यात आलेलं असतं आणि ती म्हणते की नाही, लहानपणी तन्वीच असं चित्र काढायचे. तेवढ्यात रविराज येतात आणि म्हणतात काय झालं प्रतिमा. तेव्हा प्रतिमा म्हणते तुम्हाला आठवतंय का, बघा तन्वी असं चित्र काढायची ना. तेव्हा रविराजांना एक वेगळाच आनंद झालेला असतो. कारण रविराजांना वाटत असतं की हे सगळं काय आहे, म्हणजे ॲक्सिडेंटच्या पूर्वीचं प्रतिमाला सगळं आठवत आहे. या गोष्टीचा आनंद रविराजांनाही झालेला असतो. आणि रविराज म्हणत असतात की अगं प्रतिमा, तुला सगळं पूर्वीचं आठवायला लागलेलं आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते की हो, मला पूर्वीचं आठवत आहे. तेव्हा मधुभाऊ तिथे येतात आणि मग ते म्हणतात की अगं अपघातापूर्वीचं आठवलं तुला, म्हणजे अगदी तन्वी लहान असतानाचं, म्हणजे हे चित्र तन्वी काढायची ना असं आठवलेलं आहे. खरंच खूप छान इम्प्रूव्हमेंट आहे ही. अजून काय आठवते का तुला. तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही, एवढंच आठवले मला असं ती रविराजांना सांगू लागते. रविराज पण इकडे प्रतिमाकडे पाहत असतात. त्याचबरोबर रविराज म्हणत असतात की खरंच अगं प्रतिमा, खरंच ही खूप छान गोष्ट आहे, तुला एवढ्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत. त्यानंतर तिथे मधुभाऊ आलेले असतात आणि म्हणत असतात काय झालं का. तेव्हा ते दोघंही म्हणतात की नाही, कारण प्रतिमा म्हणत असते की आपण सगळ्यांना सांगूया. तेव्हा रविराज म्हणतात की नको, कसं आहे तन्वीचा विषय निघाला की उगीच सगळ्यांना वाईट वाटेल ना. आजचा दिवस खूप चांगला आहे. मधुभाऊंना मात्र कळलेलं असतं की हे चित्र त्यांची तन्वी काढायची असं तेवढंच लक्षात आलेलं असतं. पण मधुभाऊ विचार करू लागतात. मधुभाऊ म्हणतात की किती प्रेम करतात आपल्या मुलीवर. हे सगळं माझ्या साऊला मिळायला पाहिजे होतं, कारण हे सगळं ते साऊसाठीच आहे असं मधुभाऊ बोलत असतं. आता सगळेजण असतात. मुलं सायलीला म्हणू लागतात की सायली ताई, आज आम्हाला तू इथेच राखी बांधणार आहेस ना असं मुलं बोलू लागलेले असतात. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की हो. तेव्हा प्रताप म्हणतो की चला आपण ही प्रतिमा आज इथेच रक्षाबंधन करूया. मग प्रतिमा ही आता प्रतापला राखी बांधण्यासाठी येते. अर्जुन आणि अस्मिताचंही तेच चाललेलं असतं. मग प्रतिमा प्रतापला राखी बांधते आणि आज खऱ्या अर्थाने हे सगळं सुरू असतं. आज मनापासून हे सगळं घडत असतं. मागच्या वेळेस सायलीने प्रतिमाला राखी बांधायला सांगितली होती, पण आज प्रतिमा स्वतःहून राखी बांधत असते.
तेव्हा मात्र इकडे आता प्रताप राखी बांधून घेतात आणि त्यानंतर प्रतिमासुद्धा प्रेमाने हे सगळं त्यांच्यासाठी करत असते. आता अस्मिता येते आणि प्रताप हा प्रतिमाला राखी बांधली म्हणून छोटंसं गिफ्ट देतो आणि सांगतो की बाकीचं तुला मी नंतर देईल. अस्मिता म्हणते की अर्जुन माझं गिफ्ट. अर्जुन म्हणतो की काय हे तुला प्रत्येक वेळेस. ती म्हणते बघितलं ना, तू आणि अश्विन दोघंही असंच करता. अश्विनच्या आठवणी निघत असतात, सगळ्यांना अश्विन सोबत हवा असतो, परंतु हे सगळेजण बोलत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही ग, काय हे. रविराज म्हणतात की ज्युनियर, उद्या तिला जे हवंय ना ते गिफ्ट तू द्यायचं आहेस. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो नक्की. अर्जुनने सुद्धा आता हे सगळं मान्य केलेलं असतं. त्यानंतर आता मुलं बसतात. सायलीही मुलांना राखी बांधत असते आणि सगळेजण खुश झालेले असतात. सगळ्यांनाच खूप छान वाटत असतं. फायनली हे सगळं खूप आनंदाने घडत असतं. सायली खूप खुश असते. आज कितीतरी दिवसानंतर सायलीच्या चेहऱ्यावरती हा आनंद पाहून सर्व सुभेदार सुद्धा सुखावलेले असतात. त्यांना सुद्धा खूप छान वाटलेलं असतं. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की आता मला निघायला हवं, आम्ही निघतो आता, असं पूर्णाजी सांगत असते. तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात आणि सगळ्यांनाच तेवढाच आनंद झालेला असतो. सगळेजण खुश आहेत. ह्या गोष्टी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने घडलेल्या असतात. रविराज म्हणत असतात की हो. रविराज सुद्धा आता निरोप घेऊन सगळ्यांचा निघायला लागलेले असतात. त्याचवेळी इकडे पुन्हा असंच या, खरंच बरं वाटलं असं सांगत असतात. मग आता रविराज आणि प्रतिमा पुढे निघतात. मग पूर्णाजीला सोडायला सायली येत असते आणि सायली म्हणत असते की खरंच तुम्ही आलात, म्हणजे मला वाटलंच नव्हतं, पण आईंचा राग कधी होईल कमी माझ्यावरचा. तेव्हा पूर्णाजी म्हणते काळजी करू नकोस, अगं कल्पना सुद्धा, तुझी आई सुद्धा तेवढ्याच प्रेमाने तुझ्यावरती तेवढंच प्रेम करेल, काळजी करू नकोस, पुन्हा तुम्ही दोघी एकत्र याल. इकडे मधुभाऊंना आता नमस्कार करून सायली अर्जुन सुद्धा निघत आहेत आणि मग त्यांना मधुभाऊ सांगतात की येत राहा असंच. आता सायली अर्जुन गेल्यानंतर तेवढ्यात कुसुम येते आणि एक ट्रंक घेऊन येते आणि म्हणते बघितलं का, हे सगळं सायलीचं साहित्य आहे. तिच्या वह्या, पुस्तकं, दप्तर हे सगळं त्यात आहे. आणि त्या ट्रंकामधलं साहित्य दोघंही पाहू लागतात. मधुभाऊ म्हणतात अगं सायलीच्या वह्या पण आहे त्याच्यामध्ये. तेव्हा कुसुमताई म्हणते हो ना सायली, बघा याच्यातच चित्र काढायची, असं सायलीबद्दल ती बोलू लागतात. आणि तेव्हा मात्र आता मधुभाऊ ते चित्र पाहतात आणि तेव्हा त्यांना धक्का बसतो. म्हणजे मगाशी भिंतीवरती जे चित्र होतं, जे तन्वीनं काढले असं रविराज साहेब आणि प्रतिमाताई बोलत होत्या, ते चित्र. मग मधुभाऊ ते चित्र घेऊन जातात आणि तिथे चेक करू लागतात. तेव्हा मधुभाऊंना धक्का बसतो की हे सगळं काय आहे, म्हणजे असं चित्र कसं काय आलं इथं, हा प्रश्न त्यांनाही पडलेला असतो. आणि मधुभाऊ हे सगळं पाहतात. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की हे शक्यच नाहीये, म्हणजे काय आहे हे सगळं, असं ते बोलत असतात. म्हणजे हे सायली रविराज साहेबांची मुलगी आहे, हे मधुभाऊंच्या लक्षात आलेलं असतं. इकडे सायली अर्जुन सगळे घरी आलेले आहेत. सायली आता देवापुढे दिवा लावते आणि देवाला नमस्कार करत असते. तेवढ्यातच तिच्या कानावरती आवाज पडतो, तो म्हणजे अर्जुनचा. अर्जुन बासरी वाजवत असतो आणि त्याचं बासरी वादन सुरू असतं आणि अर्जुन सायलीकडे पाहत असतो आणि इतक्या मधुर, म्हणजे इतकं छान असं त्याचं बासरी वादन असतं ना, मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटत असतं. एवढं छान अर्जुनने बासरी वाजवली. सायलीला तर हा अर्जुनचा गुण माहितीच नसतं. सायलीला माहितच नाहीये पाठीमागं कोण बासरी वाजवतोय. आणि सायली अर्जुनकडे जाऊ लागते, एकटक पाहत असते. अर्जुन खूप सुंदर अशी बासरी वाजवत असतो आणि त्यात तो अगदी देहबान हरपून ती बासरी वाजवत आहे. तेव्हा मात्र सायलीही अर्जुनकडे गेलेली असते आणि पाहत असते. तेव्हा सायलीलाही भारी वाटत असतं. सायली पाहते अर्जुन छान अशी बासरी वाजवत आहे आणि सायली अर्जुनकडे येते. ती बासरी वादन झाल्यावर अर्जुनला म्हणते की अहो, तुमच्याकडे हा गुण आहे मला माहितीच नव्हतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की काही गोष्टी सिक्रेट राहिल्या तर त्या सरप्राईज म्हणून देता येतात ना, त्यामुळे हा गुण मी तुला सांगितलेला नाही. हे ऐकल्यानंतर सायली मात्र पाहतच असते. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने झालेल्या असतात आणि अर्जुन सायली दोघंही अगदी एकमेकांकडे पाहत असतात आणि सायलीला खूप छान वाटत असतं. अर्जुनने तिला जे सरप्राईज दिलेलं आहे ते सरप्राईज सुद्धा तिला आवडलेलं असतं आणि त्यासोबतच सायली अर्जुनकडे एकटक पाहत असते. अर्जुनलाही भारी वाटत आहे. फायनली कितीतरी दिवसानंतर त्याने बासरी वाजवलेली असते. आज तो एवढा निवांत असतो, सगळं टेन्शन कमी झालेलं असतं, सगळं घरातलं वातावरणही छान झालेलं असतं. अश्विनला या सगळ्यातून कसं बाहेर काढायचा हा विचारही सुरू असतो, पण बऱ्यापैकी आता सगळं शांत असं चाललेलं असतं. सायलीसुद्धा अर्जुनकडे एकटक पाहत राहते. अर्जुन ही सायलीकडे पाहत असतो आणि त्यानंतर तिथे पूर्णाजी आणि कल्पना येतात. सगळेजण बोलत असतात. तर आज कृष्ण जन्माष्टमी आहे आणि स्वतः श्रीकृष्ण येऊन ते बासरी वाजवत आहेत असं वाटत आहे, असं सायली सांगते.
तेव्हा अर्जुन म्हणत असतो की लेडीज अँड जेंटलमॅन, आपल्याकडे आत्ता आपले अन्नपूर्णा ट्रस्ट जे आहे त्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि खऱ्या अर्थाने हा दिवस आपल्यासाठी तो गोल्डन सायली म्हणते सुवर्ण महोत्सवी. तर आपल्या अन्नपूर्णा ट्रस्टचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळं दहीहंडी जो आहे ते दणक्यात होणार आहे, खूप छान होणार आहे. त्यासाठी मिस्टर अँड मिसेस प्रताप सुभेदार, अन्नपूर्णा सुभेदार, मिस्टर अँड मिसेस अर्जुन सुभेदार, मिस्टर अँड मिसेस अश्विन सुभेदार हे सगळे तिथं असणार आहेत आणि एकमेकांकडे पाहू लागतात. तेव्हा कल्पना पूर्णाजी दोघीही खुश झालेले असतात. तर अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.